बिग बॉस OTT 2चा विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। एल्विश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका रेव पार्टीत सापाचं विष आणि परदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकानं रेव पार्टी उधळून लावली आहे। या रेव पार्टीत 9 साप जप्त करण्यात आलेत। यात 5 कोबरा, 1 अजगर आणि 2 साप आहेत। पोलिसांनी पार्टीत 20 ml विष हस्तगत केलंय। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। या रेव पार्टीत परदेशी महिलांसोबत नशा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। अटक करण्यात आलेल्यांच्या चौकशीत एल्विश यादवचं नाव समोर आलं। जप्त केलेलं विष एल्विश यादवच्या पार्टीसाठी असल्याचं त्यांनी सांगितलं। इसमें 5 लोग गिरफ्तार हैं। इनसे 9 सांप बरामद हैं और लगभग 20 ml सांपों का जो जहर है वो बरामद हुआ है। 5 लोगों को बेचा स्नेक वेनम के साथ और सांपों के साथ, और ये सप्लाई करता है, उसकी गिरफ्तारी एकदम होनी चाहिए। जितने भी आरोप मेरे ऊपर लगे हैं भाई सारे बेबुनियाद हैं, सारे फेक हैं। अगर ये प्रूव होते हैं तो मैं उसकी जिम्मेदारी लेने के लिए तैयार हूं। या संदर्भात मनिका गांधी यांच्या NGOनं स्टिंग ऑपरेशन करून तक्रार केली होती। त्यानंतर वन विभागाच्या टीमच्या इनपुट नंतर नोएडातील रेव पार्टीवर ही कारवाई करण्यात आली। बिग बॉस OTT विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नोएडातल्या रेव पार्टीच्या दरम्यान एल्विश यादवसह 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एल्विश रेव पार्ट्यांचं आयोजन करत असून तिथं येणाऱ्या लोकांना तो सापाचं विष आणि परदेशी तरुणी पुरवत असल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप आहे। एल्विश यादव विरोधात गुन्हे दाखल झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांच्या निशाण्यावर आलेत। कारण यंदाच्या गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एल्विश यादवला वर्षा बंगल्यावर आमंत्रण दिलं होतं। त्यानंतर एल्विश मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेला। तिथं त्यानं गणपतीची आरती केली। त्यानं मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढले। एकनाथ शिंदे आणि एल्विशचे फोटो शेअर करत विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करू लागलेत। मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झालाय। नशेबाज तरुणांना महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात मुख्यमंत्री हातभार लावतायत का, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रातलं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा हे गुन्हेगारांसाठी पर्यटन स्थळ बनलं आहे का, असा प्रश्न जनता आता विचारते। तर ड्रग्सशी संबंधित अनेक आरोप एल्विशवर आहेत, पण हा नेमका मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरती का करतोय, असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। खासदार संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची मुदत का दिली याची खास माहिती संजय राऊतांनी दिली। तर संजय राऊत यांचा तारीख पे तारीख देण्याचा हा कार्यक्रम आहे, अशी खिल्ली नितेश राणेंनी उडवली। आमरण उपोषण मागे घेत असताना सरकारला आरक्षणासाठी 24 डिसेंबरपर्यंतचा अवधी दिल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर जरांगेंनी 2 जानेवारीपर्यंत अवधी दिल्याचा दावा सरकारकडून केला जातोय। दरम्यान 31 डिसेंबरला सरकार जाणार आहे, त्यामुळे सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही, म्हणून जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर ही तारीख दिल्याचा दावा संजय राऊतांनी केला। सरकारला निर्णय घ्यायचा नसावा, सरकारला कळून चुकलं की आपलं मरण 31 डिसेंबरपर्यंत आपली मुंडकं उडणार आहे, तलवार लटकते आहे, ती खाली येणार आहे, त्याच्यामुळे जानेवारीपर्यंत त्यांनी ढकलले। कधी सरकार फेब्रुवारीला जाणार, कधी मे मध्ये जाणार, आणि आता परत 31 डिसेंबरची टेप रेकॉर्डर सुरू केलेला आहे। 31 डिसेंबरसाठी आता अवघे 58 दिवस शिल्लक आहेत। तोपर्यंत राज्यातलं सरकार टिकतं की नाही याविषयी संजय राऊतांनी केलेलं भाकीत खरं की खोटं याविषयी चर्चा होत राहील। पण 31 डिसेंबरला संजय राऊतांच्या गौप्यस्फोटाचा आणि भाकिताचा निकाल लागेल हे तितकंच खरं। राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। यावरून ठाकरे गट आणि सत्ताधारी भाजपमध्ये सामना रंगलाय। मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले। दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। आगामी लोकसभा निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला फडणवीसांनी हजेरी लावली। मात्र यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी फडणवीसांना लक्ष केलं। दिल्ली दौऱ्यावरती का जरांगे पाटलांसाठी नाहीये, ते आपल्या खुर्च्या वाचवायला, त्यांना कुठे महाराष्ट्राची चिंता पडली। संजय राऊतांच्या टीकेनंतर ठाकरे कुटुंबाच्या देवदर्शनामुळे भाजपला आयतं कोलीत हाती लागलं। ठाकरे कुटुंबानं शुक्रवारी उत्तराखंडमधल्या बद्रीनाथाचं दर्शन घेतलं। त्यावरून भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला। इतका तुमच्या राज्यावर प्रेम, राज्यामध्ये एवढा महत्त्वाचा प्रश्न सुटत असताना तुम्हाला त्याची काहीच पडली नाही। जरांगेंनी आंदोलन तुर्तास मागे घेतलं असलं तरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे।
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसापासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतलं। यावेळी त्यांनी राज्य सरकारला 2 महिन्यांची मुदत देत लढाईत सुरू राहणार असल्याचा इशारा दिला। आता जरांगे यांच्या या मराठा आरक्षणाच्या लढाईत त्यांची पत्नी सुमित्रा जरांगे यांनीही उडी घेतली आहे। पतीच्या खांद्याला खांदा लावून आता सुमित्रा जरांगेही त्यांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईत उतरल्यात। तुळजापुरात आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांची पदयात्रा काढण्यात आली। आई राजा उदो उदो आणि एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी आणि संबळाच्या साथीनं ही पदयात्रा मार्गस्थ झाली। या पदयात्रेत सुमित्रा जरांगे यांच्यासह मोठ्या संख्येनं सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी सहभाग घेतला। तसंच वकील संघटना आणि तृतीय पंथीयांनी सहभाग घेतला। त्यानंतर सुमित्रा जरांगे यांनी तुळजापुरात आई तुळजाभवानीची महाआरती केली। पतीच्या आरक्षणाच्या लढाईला यश मिळू दे असं साकडं त्यांनी देवीला घातलं। दादांना देवींनी तसेच आशीर्वाद द्यावे आणि हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला आशीर्वाद देऊन मराठ्यांचं जे एकीकरण आहे ते तसंच ठेवावं। समाजाचाही आशीर्वाद आणि तुळजाभवानीचाही आशीर्वाद त्यांच्यासाठी। स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत। तुळजापुरात मराठा आरक्षणासाठी दिवसभर महिला पदाधिकारी आणि मराठा कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण आणि आंदोलन केलं। वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल केली आहे। मात्र यावर तातडीनं सुनावणी घ्यायला हायकोर्टानं नकार दिला। 8 नोव्हेंबरला या संदर्भातल्या अन्य याचिकांसोबत सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आलंय। 216 पानी याचिकेत सदावर्तेंनी गंभीर आरोप केलेत। या याचिकेत सदावर्तेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। राज्यभरातल्या हिंसक आंदोलनाला मनोज जरांगे जबाबदार असल्याचा आरोप सदावर्तेंनी केलाय। आंदोलकांनी मागणीसाठी बोललं पाहिजे, गुन्हेगारांचे गुन्हे वापस घेण्यासाठी बोलण्याची कोणती नवीन स्टाईल आंदोलनामध्ये आली। महाराष्ट्र अशांत करून जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत सदावर्तेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। शरद पवारांची ज्या प्रकारची भूमिका असते ती महाराष्ट्राला ठाऊक आहे, उद्धवची भूमिका महाराष्ट्राला ठाऊक आहे। ही सगळी इम्युनिटी जी आहे जरांगे आणि त्यांच्या आंदोलकांना मिळाली। अनेक वृत्तवाहिन्यांच्या बातम्या, वर्तमानपत्रांच्या बातम्यांचा दाखला यासह पोलीस अहवाल गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टासमोर सादर केलाय। ग्रामीण भागातील जनतेच्या दळणवळणाचं मुख्य साधन म्हणजे एसटी। मात्र राज्यात झालेल्या हिंसक आंदोलनामुळे मराठवाड्यातली एसटी सेवा ठप्प होती। मात्र आता एसटीची ही सेवा पूर्ववत सुरू झाली आहे। गेल्या सोमवारी मराठा आरक्षणावरून बीडसह राज्याच्या विविध भागात हिंसक पडसाद उमटले होते। यावेळी एसटीला लक्ष्य करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी रास्ता रोको करण्यात आला। एसटीचं नुकसान होऊ नये यासाठी मराठवाड्यातल्या बीड, जालना, धाराशिवसह अनेक भागात एसटी सेवा बंद होती। जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आता एसटी सेवा सुरू झाली आहे। तब्बल 5 दिवसानंतर एसटी सेवा सुरू झाली आहे। बस रस्त्यावर आलेले आहेत। सकाळी 6 वाजता आपण पहिली बस बीड लातूर चालू केली। त्याच्यामध्ये प्रवाशांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे। 7 दिवस एसटी बंद असल्यामुळे कमी 60 ते 65 लाखाच्या आमच्या आतापर्यंत डेपोचे नुकसान झालेलं आहे। एसटी सेवा सुरू झाल्यानं राज्यातील ग्रामीण भागातल्या जनतेला मोठा दिलासा मिळालाय। एसटी बंद असल्यामुळे एसटीच्या दैनंदिन उत्पन्नाला फटका बसला होता। मात्र आता एसटी पुन्हा सुरू झाल्यानं एसटी महामंडळाला दिलासा मिळालाय। मराठा आरक्षणावरून बीडमध्ये सोमवारी हिंसक आंदोलन झालं होतं। त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बीडमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती। आता ही सेवा सुरू झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बीड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती। सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जाऊ नयेत यासाठी कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती। या इंटरनेट बंदीचा सर्वसामान्यांना आणि उद्योग व्यवसायाला मोठा फटका बसला। जिल्ह्यातील तब्बल 500 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले। अखेर बीडसह जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा सुरू झाली। त्यामुळे नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। अजित पवार आणि त्यांच्या समर्थक 8 आमदारांनी 2 जुलैला सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला। अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट निर्माण झाले। या फुटीनंतर शरद पवार गटानं अजित पवारांसोबत गेलेल्या आमदार खासदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंनी 4 जुलैला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या संदर्भातलं एक पत्र दिलं होतं। त्यात खासदार सुनील तटकरेंवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मात्र 4 महिन्यानंतरही अजून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे तटकरेंचं तात्काळ निलंबन करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा केली आहे। पक्ष हा आपली आई असतो आणि आपल्या आईच्या बरोबर
गैरव्यवहार हा कुठल्याच संस्कृतीत मान्य नाही. आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा 3 आमदारांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागितले, त्याच्यानंतर उरलेल्या 8 आमदारांच्या वतीमध्ये मागितले. आमचेही तेच म्हणणं आहे. खरी राष्ट्रवादी कुणाची यावरचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून दाखल याचिकांवर लोकसभा अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज भाजप आणि डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आमने सामने आल्यानं जोरदार लढा झाला. त्यामुळे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या विद्यापीठात जेएनयूची पुनरावृत्ती घडण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त होऊ लागली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर यावेळी भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपचं आंदोलन सुरू असताना नवसमाजवादी पर्याय संघटनेच्या विद्यार्थ्यांनी राडा घातला. या विद्यार्थ्यांकडून इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. आमचा विद्यापीठाच्या प्रशासनाला सवाल आहे की हे सगळं होत असताना पुणे विद्यापीठाचं प्रशासन काही झोपलंय का? हे सर्व गोष्टी जे आहेत त्या चॉक्सी होत आहे, पण चॉक्सी अंती काय समोर येतात फॅक्ट्स त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होणार आहे. पुणे विद्यापीठाच्या आवारात यावेळी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांना कसरत करावी लागली. रायगड जिल्ह्यात महाड MIDCतील ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत सकाळी लागोपाठ स्फोट झाले. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 5 जण जखमी झालेत, तर अजूनही 11 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते. सकाळी 10:30 ते 11च्या सुमारास ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत पहिला स्फोट झाला. त्यानंतर लागोपाठ 8 ते 10 स्फोट झाल्यानं महाड MIDC हादरून गेली. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत 57 कामगार होते, अशी माहिती समोर आली आहे. या स्फोटानंतर कंपनीत आग लागली, शिवाय मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. त्यानंतर अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं. मात्र कंपनीत होत असलेल्या स्फोटांच्या मालिकेनं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या स्फोटानंतर 11 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. यंदा पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात कमी पाणी साठा आहे. त्यामुळे नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध होऊ लागलाय. त्यातच या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नगरमधलं पाणी सोडण्याला अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून मोठा विरोध होताना दिसतोय. कोपरगावमध्ये भाजपचे नेते विवेक कोल्हेंच्या नेतृत्वाखाली सरकारचं लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण केलं जात आहे. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले. अहमदनगरमध्ये काल आमदार शंकरराव गडाखांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. जागतिक बँकेकडून निधी घ्यायचा म्हणून सरकारने रात्री 1:30 वाजता तो पास केलेला कायदा आहे. तो अतिशय नगर नाशिकवर अन्यायकारी असा कायदा आहे आणि त्याचा फेरविचार व्हावं. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीसाठी 8.603 TMC पाणी सोडण्याचा निर्णय. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. नाशिकमध्ये दुष्काळी परिस्थिती असताना पाणी सोडण्यात येऊ नये अशी मागणी यातून करण्यात आली आहे. कोल्हापुरात ऐन हिवाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची वेळ आली आहे. कोल्हापुरात उपसा केंद्राचं काम सुरू असल्यानं शहरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. कोल्हापुरात गेल्या 2 दिवसापासून पाणी सुरू आहे. कोल्हापुरातल्या बलिंगा उपसा केंद्राचं काम प्रशासनानं हाती घेतल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे अर्ध्या शहराला गेल्या 2 दिवसापासून पाणी पुरवठा झालेला नाहीये. त्यामुळे काही भागांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. उपसा केंद्राचं काम लवकरात लवकर पूर्ण करू असा विश्वास महापालिकेनं व्यक्त केलाय. 16 पाण्याचे टँकर आम्ही आता डिप्लॉय केलेले आहेत. ते वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन ज्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे त्या ठिकाणी या टँकरद्वारे आम्ही पाणी पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे. या उपसा केंद्राचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी कोल्हापूरकरांना पाणीबाणीची समस्या भेडसावत राहणार आहे. राज्यात सुमारे 2369 ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी निवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. या निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात 2000हून अधिक ग्रामपंचायतींसाठी येत्या रविवारी मतदान होणार असून निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. बारामती तालुक्यातल्या 31 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होतीये. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीचाही यात समावेश आहे. भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी लढाई या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
अजित पवारांसाठी ही अतिशय प्रतिष्ठेची लढाई असणार आहे, तर भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा ग्रामपंचायतीतही येत्या रविवारी मतदान होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीत मोठी चुरस असल्यानं हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी ही अतिशय प्रतिष्ठेची लढाई समजली जाते। ग्रामपंचायत निवडणुका राजकारणाची पहिली पायरी असते, त्यामुळे दिग्गज नेत्यांच्या ग्रामपंचायतीत काय निकाल लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष असतं। साईबाबांच्या दर्शनासाठी दर दिवशी हजारो भाविक शिर्डीत येतात। शिर्डीमध्ये येणाऱ्या या भाविकांना आता अत्याधुनिक दर्शन रांगेतून दर्शन घेता येतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या नवीन दर्शन रांगेचं गेल्या गुरुवारी लोकार्पण करण्यात आलं होतं। शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची तासनतास दर्शन रांगेत उभे राहण्यापासून भाविकांची सुटका झाली आहे। तिरुपतीच्या धर्तीवर 110 कोटी रुपये खर्चून साई मंदिराची अत्याधुनिक दर्शन रांग भाविकांसाठी सुरू झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दर्शन रांगेचं लोकार्पण झाल्यानंतर आता भक्तांना अत्याधुनिक दर्शन रांगेतून प्रवेश दिला जातोय। ही दर्शन रांग संपूर्ण वातानुकूलित आहे। एकूण 68 पास काउंटर असून 25 लाडू काउंटर आणि 10 उदी काउंटर आहेत। दर्शन रांगेत 10,000 साई भक्तांना थांबण्याची व्यवस्था आहे। पहिल्या मजल्यावर 6 मोठे आणि दुसऱ्या मजल्यावर 6 असे एकूण 12 मोठे हॉल आहेत। एका हॉलमध्ये 800 भाविकांना बसण्याची व्यवस्था आहे। भाविकांना मोबाईल आणि इतर साहित्य ठेवण्यासाठी 16,000 लॉकरची व्यवस्था करण्यात आली आहे। एकूण या दर्शन रांगेमुळे शिर्डीत येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळतोय। आपण आजवर विविध वनस्पतींचं गार्डन पाहिलं असेल, विविध रंगी फुलांनी बहरलेल्या बगीच्यामध्ये आपण नक्की फेरफटका मारला असेल। मात्र जळगावच्या एरंडोलमध्ये एक आगळा वेगळा बगीचा साकारला गेलाय। जागेवर पुस्तकांचा बगीचा साकारलाय। वाचन संस्कृती टिकून राहावी आणि त्यात वाढ व्हावी या उद्देशानं एरंडोल नगर परिषदेनं पुस्तकांचा बगीचा साकारलाय। या बगीच्यात कथा, कादंबरी, विविध चरित्र, कविता संग्रह, स्पर्धा परीक्षा असे 1000हून अधिक पुस्तकं बगीच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली। त्यासोबत पुस्तकांचे सेल्फी पॉइंट सुद्धा साकारण्यात आलेत। कट्टा बघतोय असे वाचनकट्टे आम्ही तयार केले आणि याच्या प्रत्येक वाचनकट्ट्यावर असा बॉक्स ठेवलाय। यातून तुम्हाला हवं असलेलं पुस्तक घ्यावं, ते वाचावं आणि त्याचा आस्वाद घ्यावा ही आमची विनंती आहे। वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं, मात्र मोबाईल, स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या युगात तरुण पिढी पुस्तक आणि वाचनापासून दूर जात असल्याचं पाहायला मिळतं। मात्र त्याचवेळी अनोख्या पुस्तक बगीच्याच्या माध्यमातून वाचन संस्कृती टिकवण्याचा हा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आणि अनुकरणीय म्हणावा लागेल। खासदार संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरची मुदत का दिली याची खास माहिती संजय राऊतांनी दिली। काय म्हणालेत राऊत, काय राजकारण त्याच्यानंतर तापलंय, पाहणार आहोत खास रिपोर्ट रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण आमचं 100% बातम्या हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।